आई वृद्धाश्रमात का निघून आली? आई वृद्धाश्रमात का निघून आली? तुझा राग असेल माझ्यावर. आई पत्रात लिहिते हे सगळा. आठवतो दिवस सदाशिवा, ज्या दिवशी एक दिवस तुझे काही मित्र आपल्या घरी पाहुणे आले होते. ते हॉलमध्ये बसले होते आणि घाई घाईनं त्यांना देण्यासाठी मी पाण्याचा ट्रे घेऊन गेले आणि रिकामे ग्लास घेऊन ज्यावेळी मी किचन मध्ये आले ना, ज्यावेळी मी किचन मध्ये आले त्यावेळी तुझी बायको काय म्हटली मला माहिती? जरा दम नव्हता का तुम्हाला? मी नव्हते का घरामध्ये? काही गरज होती का घाई घाईने पाणी घेऊन जायची? मोठी मोठी माणसं घरी येतात, मी आहे पाणी घेऊन जाण्यासाठी. काही घेऊन जायची गरज होती का तुम्हाला? केवढा मोठा अपमान झाला असेल माझ्या नवऱ्याचा. राजा, ज्या दिवशी तुझ्या बायकोच्या तोंडातून हे शब्द आले ना, त्या दिवशी मला कळालं की तुझ्या बायकोला माझी किती किळस आहे. काय येणार नाही रे, तिचा दोष नाही ना. माझं अंग सगळं आगीनं भाजलेलं होतं. माझ्या गळ्याजवळचं कातड असं ताणून धरल्यासारखं होतं. मला एक डोळा नाही, माझ्या बोटाला नख येत नाही, पांढरं पडलेलं माझं शरीर. तुझ्या बायकोला माझ्या शरीराची किळस येते. आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला, जर या घरात राहून तुझी बायको माझ्या शरीराची जर किळस करत असेल, मी इथे राहणं. अरे घरात जर कोणी आलं तर मी पुढे जायचे, पुढं पुढं करायचं म्हणून नाही. माझ्यात ते संस्कार होते राजा, माझ्यातले संस्कार मला गप्प बसू देत नव्हते रे. म्हणून कोणी आलं की मी पाणी घेऊन जायचे. पण ज्या दिवशी तुझी बायको माझ्यावरती ओरडली ना, त्या दिवशी मी निर्णय घेतला की आता या घरात मी राहणार नाही. म्हणून मी गेले, लोखंडी पेटी आणली एक आणि लोखंडी पेटीवरती नाव टाकलं, माझी सगळी आवरावर केली. आणि तुला कल्पना सुद्धा दिली की उद्या मी एका वृद्धाश्रमात चालली कायमची राहण्यासाठी. तू काहीच बोललं नाहीस रे. दुसऱ्या दिवशी आपण डायनिंग टेबल वरती ज्यावेळी एकत्र जेवायला बसलोस ना, तेव्हा मला अपेक्षा होती, आशा होती तू काहीतरी बोलशील. पण राजा, तू माझ्याकडे नजर टाकून पाहिलं सुद्धा नाहीस रे. एक शब्द बोलला नाहीस. ड्रायव्हरच्या हातात चावी देत म्हटलास की आई म्हणते ना तिथं तिला सोडून ये. हे वाक्य ऐकलं होतं मी. त्यावेळी गाडीत बसताना मी खूप रडले, खूप रडले, खूप रडले. का माहिती? माझी सून, माझा सुनाला मी नको नकोय, सुनाला माझी किळस आहे. सून मला बोलली सुद्धा नको नको.